नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आत्ता मी निघत आहे एअरपोर्टला जाण्यासाठी. मम्मी उठली आहे. आता मम्मीने चहा वगैरे माझ्यासाठी बनवला आणि आता तयारी पण चालू आहे आणि थोडंसं इमोशनल मुवमेंट वगैरे होणार आहे. तर चला आता मी चहा घेते आणि जे ड्रायव्हर दादा आहे ना त्यांनासुद्धा चहा देते. आणि ही जी जर्नी आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता वाजलेले आहे सकाळचे 5:45. 5पर्यंत आम्ही निघू आणि पोचून जाऊ 8:30-9 वाजेपर्यंत. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे 3-3.5 तास अगोदर एअरपोर्टला आपल्याला आतमध्ये जावं लागतं. चला मग आता मी चहा घेते आणि मग बाकीच्या गोष्टी. सगळं चेक करून घेते निघण्याच्या अगोदर. पासपोर्ट, रेसिडेन्स कार्ड, किती आपण चेक केलं पण निघण्याच्या अगोदर परत एकदा चेक करतोच आपण. 2 मोबाईल, 1 मोबाईल याच्यात ठेवलाय. काय राहिलं असेल तर बघ. हां सांभाळून जा, काळजी घे, पोरांची काळजी घे. जास्त हे कर नको असं. ये परत पुढच्या वर्षी परत ये. काळजी. मम्मीची पूजा चालली आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज. सांभाळून जा, काळजी घे. तू घे काळजी. नाही आशू, तू पण घे काळजी. मिस यू मम्मा. हा ये, लवकर ये. मिस यू. घे काळजी. हां आशू. चळ घेतो ना बाबू. श्री स्वामी समर्थ. रुमाल बिमातलं काही. हां सगळं घे. घड्याळ बिड्याळ घेतलं. घड्याळ सगळं. चष्मे बिष्मे सगळं. 2 बॅग्स, 1 बॅग घेतलं. बाबू जास्त सांभाळून बरं. एअरपोर्टला पोचायला अर्धा तास बाकी आहे आणि मला झोप लागून गेली होती. झोपले होते मी आणि पण आता इथे ट्रॅफिक लागलेली आहे. कारण खूप लवकर उठणं होतं, तयारी वगैरे करणं. आणि गाडीमध्ये जशी बसले मी 10-15 मिनटानंतर लगेचच मला झोप लागली. आणि अजून अर्धा तास आहे तर तोपर्यंत मी परत आराम करणार. आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे गेल्यानंतर बसायचंच असतं. आणि तर दाखवते तुम्हाला सगळं. फायनली पोचले मी एअरपोर्टला. ट्रॉली घेते मी. चला, सगळं सामान वगैरे घेतलेलं आहे मी. तर आता आपण आतमध्ये जाऊ. लवकर पोचले मी. ॲक्च्युली 8च वाजलेले आहे सकाळचे. गर्दी तर भरपूर आहे. अगोदर हे रॅपिंगचं बघायचं आहे मला. रॅपिंग करायचे आहे. आता आपल्याला जी ही बॅग आहे ना, तर ही बॅग आता रॅप करायची आहे. तर त्याच ठिकाणी मी आता आले आहे. त्यानंतर मग लगेचचं वगैरे करून घेऊ आपण. चला. बॅग रॅप होते बघा ही.
आणि 600 रुपये चार्जेस आहे. आणि याचे पे करून झाल्याच्यानंतर मग मी काय करणार आहे, आपलं नॉर्मल क्यूमध्ये थांबणार मी आणि हे सगळं करून घेईन. फायनली बॅग आहे ना ती रॅप करून झालेली आहे आणि आता चला जाते मी. आता क्यूमध्ये थांबते आणि ऑलरेडी आता गर्दी झालेली आहे. मी आले होते 8 वाजून 10 मिनटं झाले होते तेव्हा आणि आता ऑलमोस्ट 9:15 होत आलेले आहे. चला कधीची थांबलेली आहे मी क्यूमध्ये आणि खूप जास्त गर्दी आहे. लगेच सगळ्यांकडे खूप जास्त आहे. आता मी 20 मिनटं झाले मी क्यूमध्ये थांबले आणि माझ्या मागे ना खूप जास्त गर्दी झालेली आहे. आता माझ्या पुढे एक आहे आणि त्यानंतर मग माझा नंबर. आता ते झाल्याच्यानंतर कसं फ्री होऊन जाणार, कारण की मी ब्रेकफास्ट केलाच नाही आहे. कारण की जे ब्रेकफास्टला थांबले होते पण मी खूप झोपेत होते. मी झोपले होते, त्यांना सांगितलं मला थांबायचं नाही आहे. चला आता माझा नंबर आला. लगेज आहे ते ड्रॉप केले, त्यानंतर त्यानंतर माझं सिक्युरिटी चेकिंग झालं आणि आता इमिग्रेशनच्या इथं मी आले आहे. खूप गर्दी आहे, स्टाफ जास्त नाही आहे, त्यामुळे ना क्यूमध्ये भरपूर वेळ थांबावं लागतं. तर चला आता इथे इमिग्रेशनच्या इथं मी थांबलेले आहे. ते क्लिअर झालं तर कसं मी फूड कोर्टच्या इथे जाते आणि काहीतरी खाते. आणि मुलीला पण फोन केला, सर्वांना फोन केला. तर चला आता तेवढं करून घेते. इमिग्रेशन झालं माझं आणि आता इथे ड्युटी फ्री आहे. शॉप्स तुम्हाला माहिती आहे. तर तिथून आता मी चालले आहे फूड कोर्टच्या इथे. चहा खूप प्यावासा वाटतोय मला. आता थोडंसं निवांत बसून ना मी काहीतरी खाते. आणि ऑलमोस्ट 1.25 ते 1.5 तास गेला माझा हे क्यूमध्ये थांबून. परत मग सिक्युरिटी चेकिंग, परत मग इमिग्रेशन, तर 1.5 तास लागला. कारण की तुम्हाला सांगितलं स्टाफ आहे ना तिथे काउंटर अवेलेबलच नव्हता. तर त्यामुळे नाही तर नॉर्मली आम्ही सगळे सोबत असतो ना, तर परिबेला ना इकडे तिकडे असे ना फिरत असतात. पण आता एकटेच आहे मी. आणि कधी भेटते परिबेलाला मला असं झालेलं आहे. कधी आहे ना फ्रँकफर्ट एअरपोर्ट येतं आणि कधी त्या दोघांना ना असं हक करते एकदम टाईटली, असं झालेलं आहे मला. असं राहत नव्हतं मला. रोज एक दिवस असं वाटायचं अरे कधी पोचणार मी. आणि असं होतं पहिल्यांदा जेव्हा आपण आपल्या मुलांना सोडून येतो ना, तर ते खूप असं होतं. प्रत्येक वेळेस ना मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं नाही आहे, पण खूप फील होत होतं ते. ठीक आहे चालेल. आता बघते इथे फूड काउंटर्स आहे, तुम्ही बघू शकता. आणि मग अजून काय खाता येईल मला बघते. या वांगो या काउंटरला आले आहे मी. ते कॉम्बोज आहे. बघते मी आता कोणतं आवडतं. पे केलेले आहे मी आता. आणि आता इथे माझी प्लेट तयार होते. आणि हे ऑप्शन मला बरं वाटतं, इडली डोसा. जस्ट बसले मी आता. फायनली आता ब्रेकफास्ट करते. इडली मेदूवडाचा मी कॉम्बो घेतलेला आहे विथ फिल्टर कॉफी. चहाचं म्हटलं जर फिल्टर कॉफी घेऊ. जेव्हा पण मला असं इडली डोसा वगैरे काय खाते ना, तर मग मी फिल्टर कॉफी घेते. भरपूर वेळेस तुम्ही बघितलं असेल. आणि सकाळी उठल्यामुळे तुम्हाला माहिती आहे म्हणजे अशी झोप इतकी येत होती ना मला, अजिबात असं वाटतं उठून ब्रेकफास्ट करायला जायला. इवन चहासुद्धा प्यायची इच्छा होत नाही. तुम्हाला माहिती मला चहा इतका आवडतो, पण इतकी झोपत होती मी. कारण की काल रात्री पॅकिंग, परत एवढं ते दमणं, परत मम्मी आणि अश्विनीसोबत गप्पा मारणं, त्याच्यामुळे ना एकदम उशीर होऊन गेला झोपायला. आणि माझ्या चेहऱ्यावर आहे ना तो थकवा दिसत असेल. आता मस्त एकदम. कारण आता वाजलेले आहे 10:15 आणि 10:15 झाल्यानंतर अजून फ्लाईट आहे माझी 12:30ची. जेवण येणार 1 तासानंतर. तोपर्यंत मला भूक लागून जाणार. त्यामुळे मी विचार केला हे खाऊन घेते मी.
आणि जिथे माझा गेट आहे तिथे जाऊन बसला मी. त्यांनी सांगितलं नंतर तुला कॉम्प्लिमेंट लागतंच ते मला. सकाळी तयारी करायला वेळ अजिबात मिळाला नाही मला. आली आता वॉशरूमला, तर म्हटलं थोडंसं ना व्यवस्थित करूया. ट्रॅव्हल करायचं आहे थोडंसं व्यवस्थित ना, आपल्या स्वतःला सुद्धा फ्रेश वाटेल. ठीक आहे, जास्त नाही. दॅट्स इट, झालं माझं आता. माझा जो गेट नंबर आहे तो आहे 74 आणि फ्लाईट एकदम करेक्ट टाईमवर आहे, मागे पुढे नाही आहे. आणि आता इथून मी 74 गेट नंबर आहे तिथे जाणार आहे, तिथे जाऊन बसणार आहे. मोबाईल पण मला चार्ज करायचा आहे, कारण आता व्हिडिओ शूट करते तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे मोबाईलला चार्जिंग लागण्याचं. समोर तुम्हाला दिसत असेल गेट नंबर लिहिलेले आहे आणि माझा नंबर आहे 74. तर आपल्याला एकदम स्ट्रेट जायचं आहे. आता जात आहे मी. आता कधी येणार परत आता भारतात सांगता येत नाही, 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर. आणि जेव्हा पण आहे ना, म्हणजे लक्झमबर्गवरनं मी जेव्हा या एअरपोर्टला येतो ना, त्याचा आनंद एकदम वेगळाच असतो. पण इथून जेव्हा लक्झमबर्गला जायचं असतं ना, तर थोडंसं वाईट वाटतं. ऑफकोर्स आपला देश आहे, पण थोडंसं मन तिकडे पण आहे. आता परिबेला आहे म्हणून तिकडे. ॲक्च्युली मी ब्रेकफास्ट केला ना, त्यामुळे मला ना एनर्जी आलेली आहे. आणि ट्रॅव्हलमुळे काय झालं होतं, माझं ना थोडंसं ना डोकं दुखत होतं, तर कॉफी घेतली त्यामुळे ते डोकं दुखणं थांबलेलं आहे माझं. गर्दी तर आहे भरपूर आहे. सो गेट नंबर जवळ आलेले आहे. 74 गेट नंबर आहे आणि सगळे आपले भारतीय इथे दिसत आहे मला. खूप कमी फॉरेनर्स आहे आणि फ्लाईट ऑन टाईम आहे. तर भरपूर टाईम आहे फ्लाईटला, 1.5 तास बाकी आहे. तर 1.5 तास काय तर फोन चार्ज करणार मी, फोन लावणार. आता तर तिथे माहिती का सकाळचे 7:45 झालेले आहेत. म्हणजे इथले आता 11:15 झालेले आहे आणि तिथे सकाळचे 7:45 झालेले आहे लक्झमबर्गला. तर आता लगेच फोन करत नाही,
फक्त बोर्डिंग स्टार्ट होण्या अगोदर मी फोन करणार आणि मग मी लँड होणार ना फ्रँकफर्टला, तर मला परत सिम कार्ड चेंज करायचं आहे. कारण की माझ्या मोबाईलमध्ये आता मी इंडियन सिम कार्ड आहे ना टाकलेलं आहे आणि तिथे गेल्याच्यानंतर मग मला लक्झमबर्गचं सिम कार्ड टाकावं लागणार. आणि मग मी जेव्हा फ्लाईट लँड होण्याच्या 15-20 मिनटं अगोदरच या गोष्टी करत असते. नंतर काय होतं माहिती का, आपण उतरतो, आपल्याला बॅग्स घ्यायचे असतात आणि त्यानंतर मग परत सिम कार्ड चेंज करायचं असतं. खूप गडबड होऊन जाते. त्यामध्ये ना खूप गर्दी पण असते. त्यामुळे 15-20 मिनटं अगोदर हे सगळं करत असते. म्हणजे आल्यानंतर मग लगेच ते सिम कार्ड चालू होऊन जातं आणि दगदग पण होत नाही, धावपळ होत नाही. आता कसं नॉर्मली ना मी जस्ट शेअर करते, पण ज्यांच्यासोबत या गोष्टी खूप गडबड होत असेल ना, तर त्यांना या गोष्टी रिलेट करत असतील. आणि फ्लाईट कसं आता दुपारची आहे, तर थोडीफार झोप लागली तर लागली, पण रात्रीची जेव्हा फ्लाईट असते ना तेव्हा मग खूप छान झोप लागली होती मला. आणि आत्ता पण आहे ना येत होते ना मी तर गाडीमध्ये, मला खूप छान झोप लागली. 1-1.5 तास मी मस्त झोपले आणि त्यानंतर खाल्लं. आता बसते थोडंसं टाईमपास करते ना. आणि जेवढे पण आता मी ना माझं पॉवर बँक आणलेलं आहे ना, तर ते पॉवर बँकने मी काय करते, मोबाईल वगैरे ना, हे पॉवर बँक आहे, छोटंसं क्यूटचं आहे, एकदम इझिली कॅरी करू शकतो आपण. हे मी फुल चार्ज करून ठेवलेले आहे. आणि आता मी दोन्ही फोन आहे ते चार्ज करून घेते आणि नंतर बोलते. बोर्डिंग स्टार्ट झालेली आहे आणि आज मला आपल्या 2 यूट्यूब फॅमिली मेंबर्स भेटले एअरपोर्टला आणि ते एअरपोर्टलाच काम करत होते. तर मी त्यांचं नाव विचारायला विसरले, म्हणून प्लीज तुमचं नाव असेल ना तर प्लीज मला कमेंटमध्ये कमेंट करा. मला नक्कीच जाणून घ्यायला आवडणार, कारण खूप हेल्पफुल होते ते, खूप छान बोलले माझ्यासोबत. तर मला त्यांना भेटून खरंच खूप छान वाटलं. तर प्लीज दोन्ही ताई ज्या आहेत त्यांनी प्लीज कमेंट करा कमेंट सेक्शनमध्ये. चला, बाय बाय मुंबई. असं माझी आहे विंडो सीट असल्यावर कसं मला आहे ना, आता दुपारची वेळ आहे तर मला तुम्हाला एकदम बाहेरचा जो व्ह्यू आहे तो दाखवता येईल. चला आता मी अगोदर बसून घेते आणि नंतर बोलते. सो माझ्या सीटवर मी बसले आहे आता आणि आता थोड्या वेळातच टेक ऑफ होईल फ्लाईट. 1, 2, 3 आता बरोबर 12 वाजले. थोड्या वेळात टेक ऑफ होईल फ्लाईट आणि 20 ते 25 मिनटं बाकी आहे. ऑन टाईम आहे फ्लाईट म्हणून बरं आहे. आणि मी पोचणार लक्झमबर्गचा जो टाईम आहे तेव्हा, म्हणजे तिथे संध्याकाळचे 5 वाजलेले असतील आणि घरी जाता मला रात्र होणार आहे, 10 तरी वाजतील. कारण की उतरणार, जेवण वगैरे करणार, मग तिथून फ्रँकफर्टवरनं परत 3 तास. तर चला आता थोडा आता रिलॅक्स करते आणि नंतर बोलते. जेवण आलेलं आहे आणि आता वाजलेले आहेत मला असं वाटतं 3 वाजलेले असतील, 2-2:30 झाले असतील. इथे आहे डाळ, फ्राईज, पनीर ग्रेव्ही, हा एक बन आहे, गुलाबजाम, पास्ता आणि हे आहे बटर. तर नाश्ता आलेला आहे. नाश्त्यामध्ये आहे मेदूवडा विथ सांबार, शेवई उपमा, परत ही चाट आहे आणि त्यानंतर इथे आहे चॉकलेट पेस्ट्री टाईप आहे, चॉकलेट मोज आहे इथे. शेवटचे 45 मिनटं राहिलेले आहे फ्लाईट लँड करण्यासाठी आणि झोप चांगली झाली, पण शेवटचे जे 3 तास होते ना ते खूप कंटाळवाणे होते. मला खूप कंटाळा येत होता. असं वाटत होतं कधी फ्लाईट लँड होते आणि कधी मी परिबेलाला आणि मनोजला भेटते. आणि खूप कंटाळा आला आणि तो टाईम कसा तरी काढत होते. मध्ये झोप पण
पण येत होती मला, झोपले पण मी, त्यामुळे माझा चेहरा आता थोडासा बरा वाटला. नाही तर गेले 2-3 दिवसापासून माझा चेहरा एकदम असा थकल्यासारखा होता. आणि आता मी तोच टाईम कधीच चेक करते. आता स्क्रीनवर तर मी 2-3 मूवीज बघितल्या, पण आता ना मूवीज बघायची पण इच्छा होत नाही. म्हटलं नको, आता गाणी ऐकून झाली, 2-3 मूवीज बघून झालेल्या आहेत. आणि माझ्या बाजूला ना दोन आपल्या म्हणजे माझ्या बाजूला ना 2 मुली बसलेल्या आहे, इंडियाच्याच आहे, केरळच्या आहेत त्या, पण त्या नर्सिंग कोर्स करत आहे जर्मनीला. तर तेच सांगत होते. मला विचारलं मी कुठे राहते, मी सांगितलं मी लक्झमबर्गला राहते. मला म्हणतात किती वर्षापासून राहते तू? तर म्हटलं मी 9 वर्षापासून राहते ना. म्हणजे किती वर्ष झाले तुम्ही तिथे राहतात? आणि मुली लहानच मुली आहेत. तर म्हटलं चला, तर मुलींना असं पुढे जाताना बघताना तर चांगलं वाटतं, स्वतःच्या पायावर उभे राहतात, चांगलं वाटतं मला. आणि 3 जणी आहेत त्या तिघींचा ग्रुप आहे. आणि आता मला बाहेरचं शूट करायचं आहे, पण मग ते शूट केलंच नाही. तर तुम्हाला माहिती आहे विंडोच्या इथे ना एक बटन असतं, तर हे बाहेरचं ना पूर्ण क्लिअर दिसतं. आणि हे जे आहे ना स्क्रीन जी आहे ना ही पूर्ण ब्लॅक होती. तर ही ना सगळीकडे ना ही स्क्रीन ब्लॅक होती. कोणीच आहे ना ते व्हाईट कलरचं बटन दाबलं नव्हतं, एकदम असं उजेड, कारण की आतमध्ये सगळे झोपलेले होते आणि तो प्रकाश पूर्ण ना चेहऱ्यावर पडत होता. त्यामुळे मी आता ते व्हाईट कलरचं बटन प्रेस करते, कारण की मला बाहेरचा जो व्ह्यू आहे तो मला दाखवायचा आहे. आणि शेवटचे 45 मिनटं आता ते कसे तरी निघून गेले का, मग फायनली आम्ही ना बाहेर येऊ. आणि मग बॅग्स घ्यायचे आहे मला, 2 23 किलोचे बॅग्स, 7 किलोची बॅग. आणि त्याच्यासाठी पण थांबावं लागणार, कारण की तुम्हाला माहिती आहे बॅग्स येण्यासाठी ना खूप 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 वेळ लागतो. 15-20 मिनटं थांबावं लागतं बॅगसाठी. चला मग आता जेव्हा फ्लाईट लँड होईल ना तेव्हा फ्लाईट लँड झालेली आहे. आणि आता आम्ही चाललो आहोत अगोदर इमिग्रेशन करायला, त्यानंतर मग बॅग कलेक्ट करू. हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल आजचा व्हिडिओ, माझ्या जर्नीचा व्हिडिओ आवडला असेल. आता मी बॉर्डर कंट्रोलच्या इथे आहे, क्यूमध्ये थांबले आहे, अर्धा तास तरी लागणार, खूप गर्दी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.